अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, सगळ्या ग्रंथांमध्ये आपण पारायण करत असतो ते म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं. स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामी महाराजांचा आत्मा आहे. आपण नामस्मरण करतो. महाराजांना आपल्याप्रती काय हवं आहे तर सेवा. आपण महाराजांची कोणतीही सेवा किती तळमळीने करतो हे महत्त्वाचं आहे. आपण महाराजांना किती फुलं अर्पण करतो किंवा कोणकोणते नैवेद्य दाखवतो हे सगळं आपण आपल्या मनासाठी करत असतो. पण महाराजांना आवडते ती म्हणजे सेवा. आता सेवा म्हणायला गेलं तर महाराजांची अशी कोणती सेवा आहे तर बघा, महाराजांचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात. पण कधी कधी काय होतं की आपलं प्रारब्ध असं असतं ना की आपल्याला त्यातून मुक्तता मिळत नाही, आपण लवकर बाहेर पडू शकत नाही. आणि त्यासाठीच महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा आणि दिव्य अनुभव देणारी सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत. तर ह्या स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे 108 पारायण कसे करावेत किंवा मग 51 पारायण कसे करावेत, कारण 21 आणि 11 पारायण तर आपण करतच असतो, पण 108 आणि 51 पारायण कसे करावेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कुठलीही अडचण असू देत, मग लग्न जमत नाही आहे, पैशासाठी, मुलाबाळासाठी किंवा मग घरात कटकटी होत आहेत, नवरा ऐकत नाही आहे, असंख्य कोटीच्या ज्या गोष्टी आहेत त्या या एका सेवेने शक्य होतात. आता ग्रंथ कोणता घ्यायचा तर बघा, स्वामीचरित्र सारामृताचा जो 700 श्लोकी ग्रंथ आहे. आता बघा, 700 श्लोकी म्हणजे ग्रंथ छोटा आहे, पण असं नाही आहे की हा प्रभावी नाही आहे, हा देखील तितकाच प्रभावी आहे. पण ह्या आधीचे जे ग्रंथ होते ते मोठे होते, वाचण्यासाठी 2-2.5 तास लागायचे. हा ग्रंथ वाचण्यासाठी बघा, नवीन जर सेवेकरी असतील तर साधारण 1-1.25 तास लागतो, पण जुने सेवेकऱ्यांना पाऊण तास लागतो. 21 अध्याय आहेत आणि छोटे-छोटे अध्याय आहेत. म्हणजे आपल्या 700 श्लोकी सारामृतामध्ये पण 21 अध्याय आणि छोटे-छोटे अध्याय आहेत. आता रोज आपल्याला एक पारायण करायचं आहे. एक पारायण म्हणजे काय तर बघा, 1 ते 21 अध्याय तुम्हाला रोज पठण करायचे आहेत. आता तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण देखील करू शकता. म्हणजे सकाळी एकदा पूर्ण सारामृत वाचायचं आणि संध्याकाळी एकदा पूर्ण सारामृत वाचायचं, असं देखील तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण देखील करू शकता. आता दुसरं म्हणजे बघा, एकाच दिवशी गॅप घेऊन तुम्ही करू शकता का, म्हणजे लहान मुलं असतील घरी, तुम्हाला जमत नसेल एका वेळेला 21 अध्याय वाचणं, तर तुम्ही गॅप देखील करू शकता. म्हणजे सकाळी 1 ते 10 अध्याय किंवा 11 अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी तुम्ही उरलेले जे 10 अध्याय आहेत ते वाचू शकता. अशा प्रकारे देखील तुम्ही करू शकता. फक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा जी आहे ती 12 ते 12:30 या वेळेमध्ये करायची नाही आहे, कारण ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. त्यानंतर बघा, पारायण करताना काळं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही आहे. बाकी कोणतेही वस्त्र परिधान करून तुम्ही पारायण करू शकता. फक्त काळं वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे बघा, 108 दिवस मांसाहार कडकडीत बंद. म्हणजे आता घरात तुमच्या जर कोण खात असेल तर त्यांना करून द्या, त्यांना तुम्ही करून देऊ शकता. पण आपण नाही करायचं आहे 108 दिवस. आणि जर तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण करणार असाल तर मग 54 दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. आणि घरातले जर खात असतील तर त्यांना फोर्स करू नका की मी खात नाही आहे तर तुम्ही पण खाऊ नका, त्यामुळे घरात भांडणं होतात. तर त्यांना तुम्ही करून द्या. आपल्याला मांसाहार फक्त करायचा नाही, आपल्याला सेवा करायची आहे, तर मांसाहार करणं आपल्याला बंद करायचं आहे. आता पारायणाला सुरुवात करताना पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. बघा, संकल्पयुक्त सेवा करणे म्हणजे काय तर एखादी सेवा हाती घेतली की ती ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी, त्याचप्रमाणे ठरलेल्या प्रमाणामध्ये पूर्ण करणं आणि त्यामध्ये बाधा अडथळा न आणणे, सेवामध्येच न थांबवणं आणि ठरलेल्या दिवसांमध्ये सेवा पूर्ण करणं म्हणजे संकल्पयुक्त सेवा. स्वामींची कोणती संकल्पयुक्त सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा स्वामींना ते आपण सेवेचं वचन दिलेलं असतं. संकल्पयुक्त सेवा केल्याने आपण सेवेशी प्रामाणिक राहतो आणि आपण नियम पाळून सेवा करतो आणि त्यामुळे अशी सेवा जी आहे ती लवकर फलद्रूप होते. स्वामींचा जर जवळपास मठ असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जायचं आहे आणि एक नारळ, खडीसाखर, फूल घेऊन जायचं आणि स्वामींना अर्पण करायचं. आणि मी इतके इतके दिवस, म्हणजे तुमचं 51 किंवा 108 पारायण करायचं असेल तर मी इतके दिवस पारायण करणार आहे. माझा हा प्रश्न, तुमचा जो काही प्रश्न असेल, लग्नाचा असेल किंवा मग मुलाबाळाचा असेल किंवा मग तुमचं स्वतःचं घर तुम्हाला घ्यायचं आहे, तर तो तुमचा जो काही प्रश्न आहे तो सुटावा, आपण मला यातून मार्ग काढून द्यावा आणि निर्विघ्नपणे माझ्याकडून ही जी सेवा आहे ती पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करून घ्यावी, अशी हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे आणि महाराजांना मुजरा देखील करायचा आहे.
आता स्वामींचा मठ किंवा केंद्र जर घराच्या जवळपास नसेल, तर घरातीलच फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही नारळ आणि खडीसाखर ठेवली तरी देखील चालेल. आणि स्वामींची कोणतीही सेवा करताना घरात तुमच्या स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. नसेल तर एक छोटा फोटो घेऊन या आणि त्यानंतरच सेवेला सुरुवात करा. आता पहिल्या दिवशी संकल्प केल्यानंतर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, ते एक वेळेस पठण करायचं. त्यानंतर एक माळ जप करायची आणि नंतर सेवेला सुरुवात करायची. हे पहिल्या दिवशी करायचं आहे. नंतर करायची गरज नाही. पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे. आता बघा मासिक धर्म आला, तर बघा ते 4-5 दिवस सोडायचे आणि नंतर मग कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे तुमचे जर 10 पारायण झाले आणि मध्येच मासिक धर्म आला, तर ते 4-5 दिवस सोडायचे आणि नंतर 11व्या पारायणाला सुरुवात करायची. पण जर सुतक आलं, तर त्याला काही पर्याय नाही. कारण बघा सुतक आलं, तर मग ते 12 दिवस कंटिन्यू सेवा बंद राहते आणि म्हणून त्याला काहीच पर्याय नाही. तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. पण असं जरी असलं तरी देखील आपली केलेली कोणतीच सेवा जी आहे ती वाया जात नाही. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक सेवेचं फळ हे देतच असतात. त्यामुळे कोणतीही सेवा करताना विश्वासाने करा. आपल्याला प्रत्येक आपल्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज देणारच आहेत. आता पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याचं उद्यापन असं काही विशेष नसतं. पण तुमची जर इच्छा असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता आणि ज्या दिवशी पारायण पूर्ण होणार आहे 108 पारायण किंवा 51 पारायण तुमची ज्या दिवशी पूर्ण होतील, त्या दिवशी तुम्ही महाराजांना काहीतरी गोडधोडाचं जेवण जे आहे ते नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. आता 108 दिवस आपल्याला मांसाहार कडकडीत बंद सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे. आता मुलाबाळांसाठी जर तुम्ही हे पारायण करणार असाल, तर मग ब्रह्मचर्याचं पालन किंवा दुसऱ्या कोणत्याही तुमची जी काही समस्या आहे, त्यासाठी तुम्ही हे पारायण करणार आहात, ही सेवा करणार आहात, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे बघा परान्न वर्ज्य म्हणजे बाहेरचं खाणं वर्ज्य. आता परान्न म्हणजे बाहेरचं खाणं वर्ज्य का आहे, त्याचं कारण सांगते तुम्हाला. कारण बघा जेव्हा पण एखादी व्यक्ती जेवण बनवत असते, तेव्हा तिच्या मनातील जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही विचार त्या त्या जेवणामध्ये उतरतात. आणि जर एखादी व्यक्ती निगेटिव्ह विचाराने जर जेवण बनवत असेल ना, आणि असं जेवण जेव्हा आपण जेवलो, तर त्या जेवणातील ते नकारात्मक विचार आहेत ना, ते आपल्यामध्ये येऊ शकतात. आणि मग आपल्याला त्या अन्नाचे दोष जे आहेत ते लागतात. आणि मग त्यामुळे होतं काय, तर सेवेमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. म्हणजे जसं की सेवा करताना कंटाळा येणं किंवा मग आळस येणं किंवा मग सेवा करण्यास मन न लागणं, चिडचिड होणं, अशा बाधा ज्या आहेत त्या सेवेमध्ये निर्माण होतात. म्हणूनच परान्न जे आहे ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे. पण जर नोकरीमुळे किंवा शिक्षणामुळे किंवा मग काही अगदीच एमर्जन्सी आली, बाहेर जावं लागलं, तर तुम्ही खाऊ शकता. फक्त मग ते अन्न खाण्याच्या आधी आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतरच ते अन्न जे आहे ते म्हणजे त्यानंतरच आपल्याला जेवण जे आहे ते घ्यायचं आहे. पण जर तुम्ही माहेरी वगैरे जर जाणार असाल राहायला, तर तिथे पण प्रत्येक वेळेस गायत्री मंत्र म्हणणं शक्य नाही आहे ना. त्यामुळे गावी वगैरे जाऊन आल्यानंतरच सेवेला जी आहे ती सुरुवात करा. ते अतिशय उत्तम. आणि बघा खरंच आयुष्यात तुम्ही सगळं करून थकला असाल, काहीच मार्ग मिळत नाही आहे, तर ही सेवा जी आहे ती खूप महत्त्वाची, अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे ही. तुम्ही करून बघा. खरंच तुम्हाला कोणाकडे काही मागायची अशी वेळच येणार नाही तुमच्यावरती. हा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ हा आपल्या भक्तांसाठी खरंच ब्रह्मास्त्र आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर हा ग्रंथ नसेल आता सध्या, तर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. तिथे जर मिळाला नाही तुम्हाला, तर ऑनलाईन बघा, ऑनलाईन मिळेल तुम्हाला. आणि तेही जर शक्य नसेल, तर श्री गुरुपीठ ॲप जे आहे ते डाउनलोड करा. तिथे तुम्हाला नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय मिळतील. ते तुम्ही वाचून तसं देखील तुम्ही पारायण जे आहे ते सध्या करू शकता. त्यानंतर तुम्ही हा जो ग्रंथ आहे तो नंतर तुम्ही मागवून त्यानंतर तुमचं जे पारायण आहे ते कंटिन्यू करू शकता. तर खरंच तुमच्या आयुष्यातले 108 दिवस महाराजांसाठी द्या. आयुष्याचं सोनं होईल तुमच्या, हे नक्की. जे काही नियम आहेत तेच आपल्याला पाळायचे आहेत आणि पारायण जे आहे ते पूर्ण करायचं आहे. तुम्हाला नक्कीच अनुभव जो आहे तो येईल. व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.